आज आपण ओझोन लेयर डेप्लिशन हा एक एन्व्हायरमेंटल समस्या आहे, खूप मोठी समस्या आहे आणि या समस्येमुळे बाकीच्या सर्व समस्यांना जन्म मिळतो आणि जसे की क्लायमेट चेंज झाला, ग्लोबल वॉर्मिंग झालं. मेन कारण आहे ओझोन लेयर डेप्लिशन. ओझोन लेयर डेप्लिशन म्हणजे काय? हा ओझोनचा जो लेयर आहे, तो जर फाटला किंवा त्याला जर होल पडलं, तर त्यातनं जी अल्ट्राव्हायोलेट किरणं असतात सूर्याची, ती डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर पडतात आणि डायरेक्ट पृथ्वीवर पडल्यानंतर पृथ्वीचं वातावरणातलं तापमान वाढतं आणि तापमान वाढल्याने क्लायमेट चेंज होतो. तसंच ग्लोबल वॉर्मिंग होते आणि ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हे असे काही प्रॉब्लेम्स आहेत की आपलं मानवाचं अस्तित्वच त्याच्यामुळे आता धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे मेन रिझन जी आहे या मागची ती आहे म्हणजे ओझोन लेयर डेप्लिशन. डेप्लिशन म्हणजे काय? ओझोन लेयर कमी होणं. आता तुम्ही म्हणाल या ओझोन लेयर आहे काय? हा ओझोन लेयर हा असा आहे ना की पृथ्वीच्या वर 15 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर स्पेसमध्ये आपण वर आकाशात जसं जसं जाल 15 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान हा ओझोन लेयर असतो. मग तुम्ही म्हणाल 15 ते 30 किलोमीटर जाडीचा हा ओझोन लेयर असतो का? तर नाही. ओझोन लेयर जो आहे त्याची जी जाडी आहे, तुम्ही विश्वास नाही कराल, ती फक्त आणि फक्त 2 ते 3 मिलीमीटर असते. किती? 2 ते 3 मिलीमीटर. तर त्याचं 2 ते 3 मिलीमीटर असल्यावरही जाडी 99% सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट किरणं आहेत, हा जो ओझोन लेयर आहे हा डेप्लिशन म्हणजे त्यांचं ॲब्झॉर्प्शन करून घेतो, म्हणजे सामावून घेतो आणि ते 99% अल्ट्राव्हायोलेट किरणं आपल्या पृथ्वीवर येऊ देत नाही. म्हणजे आपल्या सर्वांचं जर का कवचकुंडल जर काही असेल पूर्ण सजीवांचं या प्लॅनेटवर, तर ते आहे ओझोन लेयर आणि हा ओझोन लेयरच कमी झालाय, फाटलाय, त्याला होल पडलेला आहे. हे होल पडलेलं हे कोणी शोधून काढलं? तर 1985 मध्ये एक जोझफ नावाचा जो शास्त्रज्ञ होता, त्याने शोधून काढलं की या ओझोन लेयरला अंटार्क्टिका एरियामध्ये खूप मोठं मोठं असं भगदाड पडलंय, भोग पडलेला आहे किंवा छिद्र पडलेलं आहे. ह्या जोझफने शोधून काढलं. जोझफचं पूर्ण नाव होतं जोझफ फार्मन. मग हा जोझफ फार्मनने जेव्हा सांगितलं तेव्हा पूर्ण जगातले देश जेवढे ते खडबडून जागे झाले. कारण त्यांना माहिती आहे जर का अंटार्क्टिकाला आत्ताच्या घडीला सुद्धा अंटार्क्टिकामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरण सर्वात जास्त आहे, कारण तिथेच ते होल पडलेलं आहे. आणि ते पडण्याचं मेन कारण म्हणजे काय? क्लोरोफ्लोरोकार्बन्स. क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणजे काय? तुमचे जे रेफ्रिजरेटर्स आहेत, काही प्रॉपेलंट्स आहेत, काही सॉल्व्हंट्स आहेत, त्याची चर्चा आपण करू. या सर्वांचा इफेक्ट या ओझोन लेअरवर होतो आणि ओझोन लेअरवर झाल्या कारणाने तो कमजोर होतो, कमकुवत होतो, फाटतो. आणि अंटार्क्टिकाला 1985ला जेव्हा जोझफ फार्मनने हे शोधून काढलं की अंटार्क्टिकाला खूप मोठं भगदाड पडलं या ओझोन लेयरला, जो की फक्त 2 ते 3 मिलीमीटर जाडीचा असतो. लक्षात घ्या, 2 ते 3 मिलीमीटर म्हणजे खूप कमी. तरी पण त्याची एवढी पॉवर असते की 99% सर्व अल्ट्राव्हायोलेट किरणं तो सूर्याची शोषून घेतो. आणि अशा ओझोन लेअरला जर का होल पडलं, भगदाड पडलं, तर त्याचे खूप वाईट परिणाम होतात आणि अंटार्क्टिकावर ते दिसून आलेले आहेत आणि त्याचा परिणाम पूर्ण जगामध्ये होऊ शकतो. आणि म्हणून सर्वचे सर्व देश जागृत झाले. आणि मॉन्ट्रियल ही एक शहर आहे कॅनडामध्ये. तिथे सर्व देशांमध्ये एक करार झाला की आपण ओझोन लेयर कमी करण्यासाठी कारणीभूत असलेले जेवढेही क्लोरोप्युरो कार्बन्स आहेत, म्हणजे गॅसेस आहेत, एक तर त्यांचा वापरच करायचा नाही किंवा ते तयार होतील असं कुठलीही प्रोसेस, इंडस्ट्रियल प्रोसेस असून देत किंवा एसीची प्रोसेस असून देत किंवा कोणतीही प्रोसेस, ती करायची नाही. आणि तेव्हा कुठे आत्ता त्याचे चांगले सायन्स दिसून येत आहेत. तरी पण 2040 पर्यंत किंवा 44 पर्यंत आपल्याला अजूनही तो धोका आहे. जरी आता हा आपला ओझोन लेयर थोडाफार बरा होत आहे, तो हील होत आहे, तरी पण 2040 पर्यंत अंटार्क्टिकाला मध्ये प्रदेशामध्ये जे होल पडलेलं आहे या ओझोन लेयरला, ते 2040 पर्यंत भरून निघणार आहे. जर आपण व्यवस्थित क्लोरोफ्लोरो कार्बन्स कंट्रोल केले, रिड्यूस केले, तरच ते शक्य आहे. आणि म्हणून जवळपास मोर दॅन 197 कंट्रीजने हा अग्रीमेंट साईन केलेला आहे की हो, आपल्याला ओझोन लेअरला कुठल्याही परिस्थितीत वाचवायला पाहिजे. कारण ओझोन लेअर जर आणखी फाटला तर सर्व मानवजात, सर्व पृथ्वी ही जळून खाक होणार आहे. अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये एवढी पॉवर असते आणि त्या एवढ्या पॉवरफुल अल्ट्राव्हायोलेट किरणांना हे जे कवच आहे ओझोनचं, ते जर का आपल्याला वाचवतं आहे, तर ते आपल्यासाठी आणि पृथ्वीवरच्या सर्व सजीवांसाठी आणि वनस्पतीसाठी किती महत्त्वाचं आहे हे आपण सर्वांनी जाणून घेण्याचं आहे. आणि म्हणून हा विषय आपल्याला शिकायचा आहे.
नुसतंच मार्क मिळवण्यासाठी नाही की 70 मार्कांची थेरी आहे आणि 30 मार्कांचे इंटरनल आहेत म्हणून आपण त्याच्यासाठी हा कार्यक्रम करायचा आहे, असं मुळीच नाही. ओझोन लेअर हे आपलं कवच कुंडल आहे, आपल्याला वाचवणारं एक अस्त्र आहे निसर्गाने दिलेलं आणि आपण ते वाचवलंच पाहिजे. त्यासाठी आपल्याला हा विषय शिकायचा आहे. तुमच्या लक्षात आलेल्या असेल 2-3 गोष्टी. मग आता बघूया काय पुढे. हा ओझोन लेअर काय मी तुम्हाला आधीच सांगितलं की 15 ते 30 किलोमीटरच्या वर जो असतो ओझोन लेअर हा आपल्या स्ट्रॅटोस्फिअर ह्या थरामध्ये असतो आणि अल्ट्राव्हायलेट किरण रेडिएशन जेवढंही असतं सूर्याचं ते सर्व तो शोषून घेतो. आणि हे जे मॉलिक्युल्स असतात ऑलमोस्ट 97 to 99% अल्ट्राव्हायलेट किरण हे शोषून घेतात आणि त्यामुळे जे UV रेडिएशन होतं अल्ट्राव्हायलेट रेडिएशन होतं ते होत नाही. तरी पण साऊथ आफ्रिकन आणि वेस्ट इंडियज कंट्रीजमध्ये हे अल्ट्राव्हायलेट किरण जास्त रेडिएशन आहे आणि त्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये एक मेलॅनिन नावाचं जे द्रव्य असतं ते जास्त असतं आणि म्हणून त्यांची स्किन सुद्धा काळी पडलेली असते. इव्हन आपण सुद्धा आपण जो टॅनिंग झाली माझी बॉडी, जर तुम्ही उन्हात काम करत असाल किंवा उन्हात काम करत नसाल आणि एखाद्या दिवशी उन्हामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळतं की तुमची बॉडी किती टॅनिंग होत आहे, त्यावेळेस तुम्हाला अल्ट्राव्हायलेट रेडिएशन काय हे नक्कीच समजेल. मग कॉजेस ऑफ ओझोन लेअर डिप्लिशन, जसं की मी सुरुवातीला सांगितलं की कोणती कोणती कारणं आहेत ओझोन लेअर कमी होण्याची. रिलीज ऑफ सर्टन केमिकल्स नोन ॲज ओझोन डेप्लिटिंग सबस्टन्सेस. तुम्हाला MCQs मध्ये विचारलं जाईल व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ODS. तुम्हाला माहिती असणं पाहिजे ओझोन डेप्लिटिंग सबस्टन्सेस म्हणजे काय, असे गॅसेस की ज्यामुळे ओझोन लेअर हा कमजोर होतो, कमकुवत होतो. कोणते कोणते केमिकल्स आहेत मग. पहिलं आहे क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स, CFCs. बघा CFCचा पण फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो MCQ मध्ये, तेव्हा तुम्हाला लक्ष असलं पाहिजे. क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स, दे आर द सिंथेटिक कंपाऊंड्स दॅट वर वाईडली युज्ड ॲज रेफ्रिजरंट, प्रॉपेलंट अँड सॉल्वंट. बघा रेफ्रिजरंट म्हणजे काय, AC किंवा कूलरमध्ये हे वापरलेले असतात. पुष्कळसे तुमचे स्प्रे येतात बघा, आता डिओ वगैरे, त्याच्यामध्ये हे प्रॉपेलंट्स वापरले जातात. प्रॉपेलंट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं एक्सप्लोजन होतं, जसं की मोठमोठे रॉकेट आपण वरती अवकाशामध्ये सोडतो, तर त्यांच्यामध्ये सुद्धा जे फ्यूल असतं ना त्याच्यामध्ये प्रॉपेलंट्स असतात, ते पुश करतात एखाद्या गोष्टीला आणि ती वर जाते किंवा बाहेर निघते. जसं तुम्ही एखादा डिओ मारतात, तुम्ही त्या डिओचा जो कंटेनर असतो तो हलवल्यानंतर तुम्ही फक्त एकदा प्रेस केलं बटन की पूर्ण बाहेर येतो आपल्याला जो गॅस असतो तो, ते म्हणतात प्रॉपेलंट्स. आणि सॉल्वंट्स म्हणजे काय, एखादी गोष्टी स्वतःमध्ये विरघळून टाकणारे, जसं की तुम्ही एखादं पेंटिंग करायला घेतला तर त्या पेंटिंगमध्ये जर तुम्ही थिनर मिक्स केलं तर ते सॉल्वंट आहे. असे खूप सारे सॉल्वंट्स आपल्या इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात इंडस्ट्रियल प्रोसेसिंगसाठी आणि या सॉल्वंटमुळे सुद्धा जो आपला ओझोन लेअर आहे तो डेप्लीट होतो, कमजोर होतो. मग रेफ्रिजरंट्स जेवढे आहेत, प्रॉपेलंट्स जेवढे आहेत आणि सॉल्वंट जेवढे आहेत, दे आर रिअली रिस्पॉन्सिबल फॉर द डेप्लिशन ऑफ ओझोन लेअर. ते ट्रोपोस्फिअरमध्ये ते अगदी स्टेबल असतात, म्हणजे काय होत नाही. आता ट्रोपोस्फिअर म्हणजे काय, अप टू 15 किलोमीटर्स म्हणजे पृथ्वी च्या कवचापासून ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते 15 किलोमीटरचं जेवढं डिस्टन्स आहे वर अवकाशामध्ये, त्यामध्ये ते स्टेबल असतात. परंतु त्याच्या पलीकडे ते गेले तर ते ब्रेकडाऊन होतात स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आणि एक क्लोराईन ॲटम्स ते रिलीज करतात आणि त्या क्लोराईन्सची केमिकल रिॲक्शन होऊन, कॅटॅलिकली म्हणजे काय, केमिकल रिॲक्शन होऊन ते ओझोन लेअरचे जे मॉलिक्युल्स असतात त्यांना नष्ट करतात. आता मॉलिक्यूल तुम्हाला सोपं सांगतो, जसं तुम्ही एखादा डिओ लावतात किंवा एखादा परफ्यूम लावतात तर लांबूनही आपल्याला वास येतो. वास येतो म्हणजे काय, त्या डिओचे किंवा त्या परफ्यूमचे मॉलिक्युल्स खूप अस्थिर असतात, ते रिलीज होत असतात हवेमध्ये, एवढे अस्थिर असतात आणि ती मॉलिक्युल्स आपल्या नाकात गेल्या कारणाने आपल्याला समजतो आणि तो सुगंध येतो. ते मॉलिक्युल्स असतात, ते डोळ्यांनी दिसत नाही. सो क्लोरोफ्ल्युरोकार्बन CFCs म्हणजे रेफ्रिजरंट्स, प्रॉपेलंट्स आणि सॉल्वंट्स हे जास्त कारणीभूत आहेत ओझोन लेअरच्या डेप्लिशनसाठी. कारण ते वर गेले स्ट्रेटोस्फिअरमध्ये 15 किलोमीटरच्या वर की ते रिलीज करतात क्लोराईन ॲटम्स आणि क्लोराईन ॲटम्स केमिकल रिॲक्शन होऊन ओझोन लेअरची मॉलिक्युल्स कमजोर करतात किंवा कमी करतात आणि मोठे मोठे होल पडत असतात, जसं की अंटार्क्टिकाला पडलं आणि जोसेफने ते शोधून काढलं तेव्हा कुठे आपण जागृत झालो. Halogens are the type of extinguishers agents that also contains chlorine and bromine. बघा, जसं तुमच्या सोसायटीमध्ये पण फायर एक्सटिंग्विशर असते, तुमच्या लॅबमध्ये फायर एक्सटिंग्विशर असते, त्यामध्ये जे वापरलेले जे असतात एजंट्स लाईक क्लोराईन अँड ब्रोमाइन, ह्याच्यामध्ये हॅलन्स असतात आणि हे हॅलन्स पर ओझोन लेअर डेप्लीट करण्यासाठी किंवा कमजोर करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्याच्यानंतर आहे मिथिल
क्लोरोफॉर्म. मिथिल क्लोरोफॉर्म इज अ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तो एखादं दुसरं द्रव्य आपल्यामध्ये डिझॉल्व्ह करून घेतो, विरघळतं त्याच्यामध्ये, ते त्याला म्हणतात सॉल्व्हंट. दॅट वॉज युज्ड इन व्हेरियस इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स इन्क्लुडिंग क्लिनिंग अँड डिग्रेसिंग. जसे एखादी गोष्ट क्लीन करण्यासाठी जे सॉल्व्हंट आपण वापरले आहेत, क्लीनर्स, त्यामध्ये पण हा मिथिल क्लोरोफॉर्म असतो. त्याप्रमाणे डिग्रीसिंग म्हणजे काय, जे ग्रीस किंवा असे जे स्टिकी सबस्टन्स आहेत ते साफ करण्यासाठी जे वापरलं जातं, त्यामध्ये पण मिथिल क्लोरोफॉर्म असतो. आणि या मिथिल क्लोरोफॉर्ममुळे सुद्धा तो वातावरणात गेल्या कारणाने ओझोन लेअर डेप्लीट होतो. कार्बन टेट्राक्लोराइड. आता कार्बन टेट्राक्लोराइड काय असतं, हा पण एक सॉल्व्हंट आहे. दॅट वॉज युज्ड इन व्हेरियस इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग असून देत किंवा एखादं हार्डनिंग असून देत, किंवा इतर ज्या काही प्रोसेस असतील इंडस्ट्रियलच्या. आता एक्झॅक्टली मला त्या इंडस्ट्रियल प्रोसेस काय ते सांगता येणार नाही तुम्हाला, तुमच्या टेक्निकल टीचरला तुम्ही विचारू शकता. परंतु ऑल दिस इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स वेनेवर दे टेक प्लेस दे रिलीज कार्बन टेट्राक्लोराइड, इन्क्लुडिंग क्लिनिंग आणि डिग्रीजिंग. बघा, क्लिनिंग आणि डिग्रीजिंग हे दोन गोष्टी करत असताना जसं मिथिल क्लोरोफॉर्म रिलीज होतो, तसंच कार्बन टेट्राक्लोराइड पण रिलीज होतो वातावरणामध्ये. आणि दोघंही खूप मोठे विलन आहेत ओझोन लेअर डेप्लीट करण्यासाठीचे. आता याचे परिणाम काय होता बघा, जे पण आपण करतोय मूर्खपणा, त्याचा परिणाम आपल्याला भोगावाच लागणार. मग पहिला आहे इन्क्रीज अल्ट्राव्हायलेट रेडिएशन. ओझोन लेअर डेप्लीट झाल्या कारणाने किंवा कमजोर झाल्या कारणाने अल्ट्राव्हायलेट रेडिएशन जे असतं, म्हणजे जी किरणं असतात अल्ट्राव्हायलेट सूर्याची, ती डायरेक्ट अर्थवर पडतात, म्हणजे जमिनीवर पडतात. आणि त्याच्याने मेजर रिझन त्याच्यामुळे काय होतं, कॅन्सर, कॅटरॅक्ट म्हणजे डोळ्यांचा आजार असतो, आणि इतरही हेल्थ प्रॉब्लेम होतात. आणि एकदा का कॅन्सर तुम्हाला माहिती पडलं की तुम्हाला मरण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. प्रत्येकच जण रॉबिन सिंग नाहीये किंवा मनीषा कोयराला नाहीये की तुम्ही वाचू शकता. आणि कितीही पैसे असले तरी पण जर का तो तिसऱ्या स्टेजला असेल तर आपण वाचू शकत नाही. म्हणजेच काय, पहिला धोका, सर्वात मोठा धोका म्हणजे कॅन्सर. कॅटरॅक्ट म्हणजे तुम्हाला दिसणंच बंद होणार आहे, आणि इतरही हेल्थ प्रॉब्लेम तुमचे होऊ शकतात जर का ओझोन लेअर असंच डेप्लीट होत राहिला तर. डॅमेज टू क्रॉप्स अँड मराईन इकोसिस्टम. बघा, मराईन इकोसिस्टम म्हणजे काय, जे जलचर असतात ते एकमेकांवर डिपेंडंट असतात, आणि आपणही जलचरांवर डिपेंडंट असतो. आपल्याला सुद्धा फिश खायची असते, आपल्याला सुद्धा खेकडे खायचे असतात, आपल्याला सुद्धा इतर गोष्टी या मराईन इकोसिस्टममुळेच मिळत असतात. आणि जी पिकं असतात, जर अल्ट्राव्हायलेट किरणं आले तर माणूसच जगणार नाही, तर जी वनस्पती आहे किंवा जे तुमची पिकं आहे ते पण शिल्लक राहणार नाहीत. पूर्ण नदी, नाले, विहिरी, यांच्यामध्ये जे काही मराईन सिस्टम आहे, म्हणजे काय इकोसिस्टम म्हणजे काय, त्यातले जे प्राणी किंवा वनस्पती आहेत त्यांच्यावरही खूप मोठा इफेक्ट होणार आहे. तर ते सुद्धा निघून जातील, ते सुद्धा मरण पावतील. आणि पूर्ण बायोडायव्हर्सिटी जी आहे ती डॅमेज होणार. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, वनस्पतीचं जीवन आणि तिथल्या प्राण्यांचं किंवा सजीवांचं जीवन. सो बायोडायव्हर्सिटी पूर्णपणे डॅमेज होणार आहे. आणि आपण बघितलं असेल की पुष्कळशा स्पिसीज ह्या एक्सटिंक्ट झालेल्या आहेत, नाहीशा झालेल्या आहेत, त्यांचं काहीच नाही शिल्लक राहिलेलं आहे, आणि आपण फक्त त्यांना एखाद्या चित्रामध्ये किंवा एखाद्या म्युझियममध्ये किंवा एखाद्या त्यांचा सापळाच बघू शकतो. अशी गोष्ट होते. आणि तसंही होऊ शकतं जर ओझोन लेअर डेप्लीट होत राहिला तर. डिस्ट्रप्शन ऑफ फूड चेन. बघा, आपण प्रत्येकजण एकमेकांवर अवलंबून आहोत. वनस्पतींवर प्राणी अवलंबून आहेत, आणि प्राण्यांवर वनस्पती अवलंबून आहेत. आणि हे सर्वांचं जे चक्र चालतं ते पावसामुळे चालतं, तिथलं आपल्या जमिनीमुळे चालतं, आणि हवेमुळे चालतं. आणि जर का अल्ट्राव्हायलेट किरणं अशीच येत राहिली तर सगळंच डिस्टर्ब होणार आहे. फूड चेनमधला एकही भाग, समजा वनस्पतीच राहिल्या नाही, तर त्याच्यावर जगणारे जे प्राणी आहेत ते मरतील. त्या प्राण्यांवर जगणारे जे आणखी तिसरे प्रकारचे प्राणी आहेत ते मरतील. सो बाय डिफॉल्ट प्रत्येकावर हा असर होणारच आहे. म्हणून अल्ट्राव्हायलेट किरणं आपल्या पृथ्वीवर यायला नको, ह्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. इन्क्रीज रिस्क ऑफ स्किन कॅन्सर, याच्याबद्दल मी आधीच पॉईंट नंबर 1 मध्ये बोललेलो आहे. मग कसं प्रोटेक्ट करायचं आता ओझोन लेअर? जशी कारण आहे त्याच्यावरूनच आपल्याला प्रोटेक्ट करायचं. अगदी सिंपल कारण आहेत. फेज आउट ऑफ ओझोन डेप्लेटिंग सबस्टन्सेस. The Montreal Protocol, an international treaty, has been successful in phasing out the production and consumption of ozone depleting substances such as chlorofluorocarbon, CFCs, halogens, and methyl chloroform. सगळे देश, 196 देशांनी यावर साईन केलेली आहे की ओझोन लेअरला नष्ट करणारे जे काही गॅसेस आहेत ते आपण वापरायचेच नाही, किंवा ते तयार होतील आणि वातावरणात रिलीज होतील अशी कोणतीही प्रक्रिया करायची नाही. जसं की CFCs असू देत, हॅलन्स असू देत, मिथिल क्लोरोफॉर्म असू देत, यांचं कुठेही वातावरणात हे जाणार नाहीत, याची काळजी प्रत्येकाने घ्यायची. आणि हा पहिला असा एक करार आहे, इंटरनॅशनल करार, की जो खरोखरच थोडा बहुत सक्सेसफुल झालेला आहे. आणि सगळे जे देश आहेत ते त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि काम केलेलं आहे.
Alternative technologies. Developing and using alternative technologies that do not harm ozone layers, such as hydropluroolefins. Hydropluroolefins means HFOs. बघा, CFCs आणि नंतर HFOs, हायड्रोफ्ल्युरोलेफिन्स, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर हायड्रोफ्ल्युरोकार्बन्स, हे पण HFCs, हा दुसरा आहे HFCs. आणि HFOs हे तुम्ही शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचे, हे विचारले जातात. विच हॅव झिरो ओझन डेप्लिटिंग पोटेन्शियल. म्हणजे काय, CFC वापरण्याच्या ऐवजी जर आपण HFOs आणि HFCs वापरले तर डेफिनेटली ओझोन लेअर डेप्लीट होणार नाही. आणि आपण जे इंडस्ट्रियल कामं आहेत आपले, किंवा आपले जे रेफ्रिजरेटर आहे किंवा एसीज वगैरे आहेत, ते पण आपल्याला बंद करण्याची गरज पडणार नाही जर आपण HFOs आणि HFCs वापरले CFCच्या ऐवजी. रिकव्हरी ऑफ ODS. रिकव्हरिंग ozone depleting substances from products and equipment such as refrigerator and air conditioner, and recycling and destroying them to prevent their release into the atmosphere. बघा, रेफ्रिजरेटर्समध्ये आणि एअर कंडिशनरमध्ये, म्हणजे तुमच्या कूलरमध्ये, घरात असलेलं जे AC आहे, घरामध्ये असलेलं जे फ्रीज आहे, त्यांच्यामध्ये हे जे ओझोन डेप्लेटिंग सबस्टन्सेस आहेत, जसं की क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, हॅलन्स आहे, मिथिल क्लोरोफॉर्म आहे, हे त्यांच्यामध्ये आहेत. तर जेव्हा आपण त्यांना भंगारमध्ये टाकतो, विकून देतो, त्यावेळेस त्यांचं व्यवस्थित व्यवस्थापन झालेलं पाहिजे. असं काही व्यवस्थापन झालं पाहिजे की ते वातावरणामध्ये जाणार नाहीत. मग त्यांची रिसायकलिंग व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित डिस्ट्रॉय करता आलं पाहिजे. तरच त्यांचं वातावरणामध्ये रिलीज होणार नाही आणि तरच आपला ओझोन लेअर वाचू शकतो. डिस्पोजल ऑफ ODS म्हणजे ओझोन डेप्लिटिंग सबस्टन्सेस जे आहेत त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन झालं पाहिजे. म्हणजे त्यांना आपण व्यवस्थित डिस्ट्रॉय केलं पाहिजे. जर का तसं नाही केलं तर ऑब्व्हियसली ते वातावरणात जातील. मग त्याच्यासाठी काय करायचं? प्रॉपर डिस्पोजल ऑफ ODS सच एज थ्रू इन्सिनरेशन. इन्सिनरेशन म्हणजे काय, की अगदी खूप मोठ्या प्रमाणात गरम तापमान केलं जातं आणि त्या भट्टीमध्ये हे जे आहेत CFCs, जसं हॅलन झालं आणि इतर क्लोरोफ्लोरोकार्बन झाले, हे त्यामध्येच नष्ट केले जातात, डायरेक्ट जळवले जातात, ज्यामुळे त्यांचं रिलीज होणार नाही, कोणताही मॉलिक्यूल त्यांचा वातावरणात जाणार नाही. हाय टेम्परेचरला ते आपण डिस्ट्रॉय करतो, त्याला म्हणतात इन्सिनरेशन, किंवा केमिकलने त्यांच्यावर प्रक्रिया करून आपण डिस्ट्रॉय करू शकतो. आणि तसं केलं तर वातावरणामध्ये त्याचं प्रमाण किंवा ते वातावरणामध्ये त्याचे मॉलिक्युल्स जाणार नाहीत. एज्युकेशन अँड अवेअरनेस. बघा, जोपर्यंत पब्लिकला हे माहितीच नाही की आपण जो AC वापरतोय, आपण जो कूलर वापरतोय, आपण जो DO वापरतो आहे, त्याच्या वापरामुळे आणि सॉल्व्हंटच्या वापरामुळे काय परिणाम होऊन राहिलाय वातावरणामध्ये आणि ओझोन लेअर काय गोष्ट आहे, ती जर ओझोन लेअर कमजोर झाला तर त्याचे कोणते कोणते परिणाम होतात, हे सर्व गोष्टी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. तेव्हाच त्यांना कळेल की आपण जे काय करतोय ह्याच्याने आपल्या पूर्ण पृथ्वीचंच अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. तर आपण हे करायला नको, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. आणि हे त्यांना तेव्हा समजेल जेव्हा कोणीतरी चांगला मनुष्य त्यांना सांगेल. मग ते मीडियाद्वारे सांगा तुम्ही, किंवा पर्सनल टचने सांगा, किंवा जे विद्यार्थी आता हे ऐकत आहात ते पण आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना अवेअर जर त्यांनी केलं तर नक्कीच ही गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचेल आणि लोक या ज्या गोष्टी आहेत, ओझोन डेप्लिटिंग सबस्टन्सेस आहेत, ते वातावरणात जाणार नाही याची काळजी घेतील. रेग्युलेशन अँड पॉलिसीज. रेग्युलेशन अँड पॉलिसीज म्हणजे काय, नियम सरकारने बनवले पाहिजे आणि ते पाळले जात आहे की ते बघितले पाहिजे. जर ते पाळले गेले नाही तर काही फायदा होणार नाही. म्हणून स्ट्रिक्टली ते ऑब्झर्व केले गेले पाहिजे, ते नियम बनवले गेले पाहिजे, त्यांच्यामध्ये बदल केले गेले पाहिजे आणि ते पाळले जात आहे की हे बघितलं पाहिजे. आणि जे पाळत नाही त्यांना पेनल्टी केली पाहिजे नियमानुसार. तरच लोक त्याला सिरियसली घेतील, गांभीर्याने घेतील आणि ओझोन लेअर डेप्लीट होणार नाही. पुढचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. बघा, आपण आता इंडस्ट्रियलायझेशन जे झालेलं आहे त्याच्या खूप आहारी गेलेलो आहे. त्याच्याशिवाय आपली प्रगती होणारच नाही, कारण नवीन नवीन गोष्टी येत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. तर आपण पण अशा प्रकारे काही रिसर्च करायचं आहे की असे काही गॅसेस किंवा अशी काही नवीन मशीन्स, रेफ्रिजरेटर्स म्हणा किंवा तुमचे एअर कंडिशनर्स म्हणा, असे काही शोधून काढले पाहिजे नवीन रिसर्च आणि डेव्हलपमेंटद्वारे की ओझोन लेअर डेप्लीट करणारे कोणतेही गॅसेस रिलीज त्या एअर कंडिशनरमधनं किंवा तुमच्या इंडस्ट्रियल प्रोसेसमधनं होणार नाहीत. अशी टेक्नॉलॉजी तुम्ही नवीन तयार केली पाहिजे आणि त्याच्यासाठी संशोधन करणं आणि नवीन विकास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक इंजिनियरने हे आपलं प्राईम कर्तव्य असं समजलं तर नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडेल आणि नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आपण शोधून काढू, जेणेकरून आपल्याला फ्रीजचा पण वापर करता येईल, आपल्याला ACचा पण वापर करता येईल आणि त्या वापरामुळे ओझोन लेअर हा खराब होणार नाही, डेप्लीट होणार नाही, कमजोर होणार नाही, हे पण होईल. इंटरनॅशनल कोऑपरेशन. फक्त एकाच देशातील व्यक्तींनी जर का क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हॅलन्स वगैरे याचं
रिलीज होणार नाही वातावरणामध्ये एवढं बघितलं आणि बाकीच्यांनी अगदी सर्रास त्याचा वापर केला आणि रिलीज केलेत वातावरणामध्ये, तर ओझोन लेअर डेप्लीट होतच राहणार आहे. आणि एका ठिकाणी जरी झाला तरी पूर्ण सृष्टीचं आणि पूर्ण पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात येणार आहे. म्हणून प्रत्येकाने, प्रत्येक देशाने इंटरनॅशनली सर्वांची कोऑपरेशन, सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन जर एकमेकांची मदत घेऊन जर का प्रयत्न केले तर नक्कीच याच्यामध्ये फरक पडणार आहे आणि तो पडला आहे. हा पहिला असा एक मॉन्ट्रियल जो अग्रीमेंट आहे, जो ट्रीटी आहे, तो पहिला असा इंटरनॅशनल ट्रीटी आहे की तो खरोखर सक्सेसफुल झालेला आहे आणि लोक एकमेकांना सहकार्य करत आहेत. मॉनिटरिंग अँड एन्फोर्समेंट, मी आधीच सांगितलं की लोक जो नियम बनवलेला आहे, जो कायदा बनवलेला आहे की क्लोरोफ्लोरोकार्बन सारखे आणि हॅलॉन सारखे गॅसेस कोणीही वातावरणात रिलीज करणार नाही, असा नियम बनवलेला आहे. तर त्यावर मॉनिटर केलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी अधिकारी नेमले गेले पाहिजे. ते अधिकारी करप्ट नको आणि त्यांनी व्यवस्थित बघितलं पाहिजे की पूर्ण इंडस्ट्रीमध्ये कुठेही क्लोरोफ्लोरोकार्बन्स किंवा हॅलॉन्स वगैरे रिलीज होत नाही आहेत. आणि जर का कोणी करत असेल तर त्यांच्यावर कायद्याने तरतूद केली पाहिजे, त्यांना शिक्षा केली पाहिजे, त्यांना दंड केला पाहिजे. तरच लोक याला सिरियसली घेतील आणि ते करणार नाहीत. सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. आता सस्टेनेबल प्रॅक्टिसेस म्हणजे काय? असं काही करायचं आहे तुम्ही की त्यामुळे वातावरणाला कोणताही धोका पोहोचणार नाही. मग एक तर तुम्ही जी एनर्जी वापरत आहात त्याचं वापर कमी करायला पाहिजे, तिची बचत केली पाहिजे किंवा विंड एनर्जी, सोलर एनर्जी सारखे जे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत त्याचा वापर आपण केला पाहिजे. त्यामुळे आपण अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची आहे की कुठलंही फॉसिल फ्युएल जाळलं जाणार नाही, कुठलेही CFCs तयार होणार नाहीत, कुठलेही हॅलन्स गॅसेस तयार होणार नाहीत. अशी टेक्नॉलॉजी जर का आपण तयार केली आणि त्या टेक्नॉलॉजीला जी एनर्जी लागते ती जर आपण विंड एनर्जी किंवा सोलर एनर्जीने आपण दिली तर नक्कीच ओझोन लेअरला धक्काही लागणार नाही. Technological solutions. Refrigerant management. Developing and using refrigerants that do not harm the ozone layer such as HFO and HFCs. बघा, CFCच्या ऐवजी जर का HFOs किंवा HFCs रिलीज झाले वातावरणात की जे ओझोन लेअरवर काहीही परिणाम करत नाही, तर नक्कीच आपल्याला मदत होणार आहे. म्हणून आपण अशी फ्रीज तयार करायची किंवा असे AC तयार करायची की ज्याच्यातनं CFCच्या ऐवजी HFO सारखे किंवा HFC सारखे गॅसेस रिलीज होतील की जे ओझोन लेअरवर काहीही परिणाम वाईट करत नाही. Air conditioning and refrigeration. Developing and using air conditioning and refrigeration systems that use alternative refrigerants and are more energy efficient. जसं की मी आधीच सांगितलं की तुम्ही CFCच्या ऐवजी HFO आणि HFCs किंवा आणखी असे काही अल्टरनेटिव्ह यूज करायचे, गॅसेस यूज करायचे की ते खूप वातावरणामध्ये त्याचा काहीही परिणाम होणार नाही आणि तुमची जी AC किंवा असतील किंवा फ्रीज असतील ते एनर्जी एफिशियंट म्हणजे काय 5 स्टार एनर्जी रेटिंग असलेले किंवा 7 स्टार एनर्जी रेटिंग असलेले असे जर का आपण प्रोड्यूस केले तर नक्कीच आपल्याला एनर्जी सेव्ह होईल. एनर्जी सेव्ह झाली तर बाय डिफॉल्ट जे आहे आपलं CFCs रिलीज होणार नाहीत वातावरणामुळे आणि ओझोन लेअरची बचत होईल. Foam blowing agents. Developing and using foam blowing agents that do not harm the ozone layer such as HFO and HFC. जे प्रॉपेलंट्स आहेत की जे खूप हार्म करतात, ओझोन लेअरला डेप्लीट करतात, त्यांच्याऐवजी जर का फोम ब्लोईंग एजंट जसे की HFO आणि HFC जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला मदत होणार आहे ओझोन लेअर वाचवण्यासाठी. Solvents. Developing and using solvents that do not harm the ozone layer such as hydrocarbons and ethyl lactate. जर आपण हायड्रोकार्बन आणि इथिल लॅक्टेट सारखे ओझोन लेअर फ्रेंडली असे सॉल्वंट्स तयार केले आणि जे डेंजरस सॉल्वंट आहेत आपल्या ओझोन लेअरसाठी त्यांना जर आपण त्याग केला तर नक्कीच आपल्याला ओझोन लेअर वाचवता येईल. एरोसोल प्रॉपेलंट्स. Developing and using aerosol propellants that do not harm the ozone layer such as HFO and HFCs. प्रॉपेलंट जे आपण CFCs वापरतो आता सध्या हॅलोन्स वापरतो त्यांच्याऐवजी प्रॉपेलंट म्हणजे काय? आपल्या जसं रॉकेट आपण सोडतो, आपल्या इस्रोने आपण खूप सारे रॉकेट सोडलेले आहेत, तर ते पूर्ण अवकाशात किंवा स्पेसमध्ये जाण्यासाठी जी एनर्जी लागते त्याच्यासाठी प्रॉपेलंट्स यूज केले जातात. ते गॅसेस असतात किंवा लिक्विडही असतं. तर त्याऐवजी जर का आपण HFOs आणि HFCs यूज केले तर नक्कीच आपण या प्रॉपेलंटचा वापर करून आपल्याला ओझोन लेअर वाचवता येणार आहे. प्रोटेक्टिंग द ओझोन लेअर. इकॉनॉमिक सोल्युशन. आता हे झाले टेक्नॉलॉजीशी रिलेटेड सोल्युशन. आता इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक काय सोल्युशन आहेत. इकॉनॉमिक इन्सेंटिव्स. प्रोव्हाइडिंग इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह सच एज टॅक्स क्रेडिट अँड सबसिडीज टू एनकरेज डेव्हलपमेंट. जसं की आता सांगितलं आहे की तुम्ही सोलर एनर्जी वापर केला तर तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. सोलर एनर्जीमुळे ऑब्व्हियसली
खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मदत होणार आहे. मग सरकार काय करते, तुम्हाला सबसिडीज देतं. तुम्हाला काहीतरी सांगतं, की तुम्ही जर हे लावलं तर आम्ही 2,00,000 रुपये तुम्हाला देणार. त्यातले फक्त तुम्ही 1,00,000 भरायचे, म्हणजे 50% तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे लोक एन्करेज होतात, की चला आपण या एनर्जीचा वापर केला पाहिजे. जसं की आता तुम्ही इलेक्ट्रिक व्हेइकल जर वापरत असाल, तर तुम्हाला त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी काहीतरी तुम्हाला कमी फीस द्यावी लागते. सो टॅक्सेस कमी द्यावे लागतात. हे झाले इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह. जर लोकांना आपण दिले तर नक्कीच त्याचा वापर होईल. Trade agreements. Negotiating trade agreements that promote the use of alternative technologies and restrict the trade of ODS. Ozone depleting substances जर का एखाद्या उद्योगामध्ये वापरले, त्या उद्योगाद्वारे जर तयार होत असतील, तर अशा उद्योगांना आपण प्रोत्साहन द्यायचंच नाही, सरकारने ठरवायचं. जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, नवीन इंडस्ट्री स्थापन करायची असेल, तर तुम्ही लायसन्स तुम्हाला तेव्हाच मिळेल, परवानगी तुम्हाला तेव्हाच मिळेल, की जेव्हा तुम्ही असा करार कराल, की आमच्या उद्योगातनं कोणतेही कार्बन डेप्लेटिंग सबस्टन्सेस तयार होणार नाहीत. अशाच लोकांना आपण द्यायचं आहे. कार्बन प्राइसिंग. कार्बन प्राइसिंग इज कार्बन टॅक्सेस अँड कॅप अँड ट्रेड सिस्टम. आता कार्बन टॅक्सेस म्हणजे काय, की तुम्ही इंडस्ट्री स्थापन केल्यानंतर तुम्हाला काही प्रमाणातच तुम्ही कार्बन रिलीज झाला पाहिजे तुमच्याद्वारे. जे पॉयझनस गॅसेस आहेत, जर का ते प्रमाणाच्या पलीकडे गेले तर तुम्हाला त्याचा टॅक्स द्यावा लागेल, आणि प्रत्येक इंडस्ट्रीला हा कार्बन टॅक्स लावलेला असतो. जर प्रमाणाच्या वरती त्यांनी जर कार्बन रिलीज केला वातावरणामध्ये, तर त्यांना टॅक्स द्यावा लागतो, आणि ऑब्व्हियसली आपल्याला टॅक्स भरावा लागेल. म्हणून कार्बन रिलीज न करता वातावरणामध्ये आपल्याला तो कमी कसा करता येईल, असे इंडस्ट्रीवाले करू शकतात. जसं कॅप अँड ट्रेड सिस्टम तीच आहे. कॅप म्हणजे काय, लिमिट करायचं आहे. लिमिट केलं म्हणजे काय, या लिमिटपर्यंत तुम्ही कार्बन किंवा इतर गॅसेस रिलीज करू शकतात. त्याच्या पलीकडे गेलं तर तुमच्या परवानग्या रद्द होतील, किंवा तुम्हाला टॅक्स लागेल, किंवा तुम्हाला दंड लागेल. असं जर का सरकारने केलं तर नक्कीच नक्कीच त्याचा फरक पडणार आहे, आणि इंडस्ट्रीवाले लोक पण अवेअर राहतील. कारण एकदा का आपल्या खिशातनं पैसे जात आहेत असं म्हटल्यानंतर प्रत्येकजण काळजी करत असतो. ग्रीन फायनान्सिंग. आता खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे ग्रीन फायनान्सिंग. प्रोव्हाइडिंग ग्रीन फायनान्सिंग ऑप्शन्स सच एज ग्रीन बॉन्ड्स अँड लोन्स टू सपोर्ट द डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ ऑल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजीज. म्हणजे तुम्ही जर का एखादी असा ट्रेड किंवा असा व्यवसाय सुरू करत आहात, की त्याच्यामुळे वातावरणाला कोणताही धोका नाही, असा जर का तुम्ही एखादी टेक्नॉलॉजी किंवा एखादं प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत आहात, तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे लोन दिलं जातं, चांगल्या सबसिडीज दिल्या जातात, आणि त्याचा वापर करून पुष्कळसे लोक मग सोलर पॉवर एनर्जी असून देत, नंतर विंड एनर्जी असून देत, ह्याचा वापर करण्यासाठी पुढे येत असतात. त्याचा फायदा नक्कीच वातावरणाला होतो. सोशल सोल्युशन्स. बघा, आता सामाजिक पण काही उपाय आहेत. पब्लिक अवेअरनेस, जसं की मी सांगितलं, लोकांना तुम्ही अवेअर केलं पाहिजे. किती धोका आहे जर का अल्ट्राव्हायलेट किरण डायरेक्ट आली अंटार्क्टिकासारखी, आणि जोझफ या शास्त्रज्ञाने जर का शोधून काढलं नसतं, कदाचित आपल्याला समजलं नसतं, आणि खूप उशिरा समजलं असतं, तर आपल्या हातून वेळ निघून गेली असती. म्हणून लोकांना पण अवेअर करायची, की आपण जे काही कूलर वापरतोय, जे AC वापरतोय, जे रेफ्रिजरेटर वापरतोय, जे प्रॉपेलंट्स वापरतो आहे, जे काही आपण सॉल्व्हंट्स वापरतोय, याच्यामुळे किती जबरदस्त आपल्यावर परिणाम होऊ शकतात, हे जर लोकांना आपण आधीच अवगत केलं, तर नक्कीच लोक घाबरून का होईना स्वतःच्या जीवाला आणि इतरांच्या जीवाला ते नक्कीच त्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतील. एज्युकेशन अँड ट्रेनिंग. लहानपणापासूनच प्रत्येकाला या गोष्टीबद्दल अवगत केलं पाहिजे, की आपण या देशाचे नाही, पूर्ण जगाचे एकसुत्ने नागरिक आहोत. आपल्या कोणत्याच कृतीतून ओझोन लेअर डेप्लीट होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणूनच अगदी पहिल्या वर्गापासून एन्व्हायरमेंटल स्टडीज तुम्हाला आहे, आणि आता इंजिनिअरिंगमध्ये पण आहे, किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तो अभ्यासायचा आहे. फक्त अभ्यासाचा नाही आहे, तर आपण अवेअर व्हायचं आहे. जाणीव आपल्याला त्या गोष्टीची झाली पाहिजे, आणि आपण जेव्हा सुशिक्षित होऊ, जाणीव आपल्याला ज्यावेळेस होईल, त्यावेळेस आपण इतरांना पण त्याची जाणीव करून देणं, आणि आपल्या कोणत्याच कृतीतून पर्यावरणाला कुठलाही धोका पोहोचणार नाही, वातावरणाला कोणताही धोका पोहोचणार नाही, अशी कोणतीच कृती आपण करायला नको. म्हणून आपण लोकांना शिक्षण देणं आणि त्यांना प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. कम्युनिटी एंगेजमेंट. एंगेजिंग विथ लोकल कम्युनिटीज टू प्रमोट द यूज ऑफ ऑल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजीज अँड सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. बघा, कोणा एका व्यक्तीचं काम नाही आहे, हे प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे. प्रत्येक गावागावात जाऊन, प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन, प्रत्येक शहरात जाऊन आपण लोकांना अवेअर केलं पाहिजे, त्यांचे ग्रुप्स तयार केले पाहिजे, आणि प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, की आपल्या कोणत्याच कृतीतून CFCs बाहेर रिलीज होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. तरच आपण वाचणार आहोत, अन्यथा वाचणार नाही. बिहेवियरल चेंज. आता पुष्कळ लोक काय करतात, पैसा आला की 4 व्हीलर, 3 व्हीलर किंवा
मोठ्या मोठ्या गाड्या घेतात. घरामध्ये जितके मेंबर आहेत तितक्यांना फोर व्हीलर असते आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळे एनर्जी कन्झम्पशन जास्त होते, त्याच्यामुळे कार्बन रिलीज जास्त होतो आणि बाय डिफॉल्ट ग्लोबल वॉर्मिंग होऊन आणि अल्ट्राव्हायोलेट किरणं आपल्या डायरेक्ट येऊ शकतात. त्यामुळे आपण लक्षात घ्यायचं आहे की आपण जास्तीत जास्त शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचं आहे आणि असे कोणतेच सबस्टन्सेस वापरायचे नाही की ज्यामुळे ओझोन लेअर डेप्लीट करण्यासाठी कारणीभूत असणारे जे सबस्टन्सेस आहेत किंवा CFCs आहेत ते आपल्या वातावरणात रिलीज होणार नाहीत. त्यामुळे आपणही स्वतःमध्ये काहीतरी बदल केला पाहिजे. मग अशा प्रकारे आज आपण ओझोन लेअर डेप्लिशन बद्दल ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. आता तुम्ही यानुसार व्यवस्थित अभ्यास करा. बाकीचे जे सर्व पॉईंट्स आहेत वन बाय वन मी तुम्हाला नक्कीच सांगत राहील. याच्या व्यतिरिक्त इफ यू हॅव समथिंग मोर टू से, यू आर मोस्ट वेलकम. लक्षात ठेवा, ओझोन लेअर हा फक्त 3 ते 4 मिलीमीटर जाड असतो आणि एवढा पॉवरफुल असतो की सूर्यापासून येणारे 97 ते 99% अल्ट्राव्हायोलेट किरण तो ॲब्झॉर्ब करू शकतो. तर तो किती पॉवरफुल आहे आणि किती महत्त्वाचा आहे. आणि जर का 1% अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे सूर्याची एवढी उष्णता आपण आता जाणवू शकतो आहे, जर का त्याचं प्रमाण 1 डिग्रीने जरी वाढलं तर आपलं काय होईल एवढा विचार करून जर का तुम्ही व्यवस्थित पुढे आपली वागणूक सुधरवली तर नक्कीच हा विषय शिकण्याचा काहीतरी फायदा होईल. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू.